शिरा करतो आपण. आधी शेवया घेतलेल्या आहेत, काजू घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहे, मनुके घेतलेले आहेत, चारोळ्या घेतलेल्या आहेत आणि जायफळ घेतलेले आहे. थोडी वेलची पण टाकायची. आता आपण शेवया चांगल्या भाजून घ्यायचे तुपामध्ये खमंग. थोडे ते बरोबर शेवया भाजून घ्यायचे आपण तुपामध्ये थोड्याशा. चांगले भाजून घ्यायचे आपल्याला खमंग मस्तपैकी तुपामध्ये. 2 मिनिटासाठी भाजायचं. तर भाजायचं थोडंसं भाजून घ्यायचे. हा शिरा मस्त लागतो. शेवयाने शिरा खूप छान लागतो. आता भाजून झालेले आपल्याला हा शेवया. थोडं तुपामध्ये आपण काजू बदाम मनुके भाजून घेऊया. शेवया टाकूया त्याच्यामध्ये चांगल्या व्यवस्थित. थोडी साखर टाकायची 2-3 चमचे. 1 मिनिट. साखर टाकायची 2-3 चमचे याच्यामध्ये. चांगले हलवून घ्यायचं. दूध टाकायचं. थोडं मीठ टाकायचं. पुढे मीठ टाकायचं. जायफळ टाकायचं थोडंसं. टेस्ट चांगली येते ना. जायफळ टाकायचं थोडंसं. जास्त थोडं टाकायचं आहे. हलवून घ्यायचं. ते जायफळ टाकले हलवून घ्यायचं. थोडी वेलची पूड टाकायची. आपल्या शेवयांच्या शिरा तयार झालेला आहे. हे बघू शकता किती सुंदर आलेला, मस्त झालेला, मोकळा मोकळा. पण हा शिरा खूप छान लागतो खायला वगैरे, मस्त लागतो आणि लवकर बनून झटपट बनतो ना शेवया शिरा. नक्की करून बघा. मला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडेल शेअर करा, सबस्क्राईब करा. मी बघू शकते सुंदर आलेला, कलर वगैरे मस्तच आलेला आहे. नक्की ट्राय करा.